हे स्थान इंद्रवर्ण या जागेत नर्मदेला तालुका गरुडेश्वर आणि जिल्हा नर्मदा या ठिकाणी है। यहाँ पे हनुमान जी दादा जो थे वो नीचे मैया में थे। वहाँ पे जब वो पानी का धरण क्या बोलते हैं उसको डैम बांधना शुरू हुआ तो हनुमान दादा को ऊपर लेके आए। इस जगह का नाम इंद्रवर्ण है क्योंकि यहाँ पे इंद्र और वरुण देव उन्होंने आके तपस्या की थी, तो इस वजह से इस गांव का नाम इंद्रवर्ण है। जैसे हमारा शूल पानी खत्म होता है तो पहले ये आश्रम लगता है। सभी नर्मदा वासियों को विनती है कि यहाँ आइए और आनंद लीजिए और नर्मदे का नाम लीजिए। नर्मदे शंभुनाथ नर्मदे गिरनारला गेलो की दत्त महाराजांचे या ठिकाणी हनुमंतरा या ठिकाणी आहेत। सुंदर विहंगम दृश्य आहे। या ठिकाणी मैयाचा किनारा पण आहे। सूर्यदेवाचं पण सूर्य उगवत आहे, बघू शकता। या ठिकाणी परिक्रमावासी आलेले आहेत। नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमावासी चाललेले आहेत। गोरा कॉलनी या ठिकाणावरून निघाल्याच्या नंतर परिक्रमावासी रस्त्याला चालत आहेत। बघा, नर्मदे हर या ठिकाणी मैयाचा किनारा आहे, तुम्ही बघू शकता। है बघा, हा किनाऱ्याचा रस्ता आहे। नर्मदे हर, बोलो बजरंग बली की जय। नर्मदे हर या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता मोर आहेत आणि बघा या ठिकाणी परिक्रमावासी आहेत। बघा, नर्मदे हर बघा, मोर आहेत। चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया। नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी हा गोरा कॉलनीहून निघाल्याच्या नंतर मैयाच्या वरून पलीकडच्या काठावर जाण्यासाठी हा बनवलेला पूल आहे। पण या पुलावरून न जाता आपण मैयाच्या किनाऱ्याने जाणार आहोत आणि मैयाच्या किनाऱ्याचा हा रस्ता आहे। बघा, पुढे आता आपण मैयाच्या किनाऱ्याने चालणार आहोत आणि याच ठिकाणी परिक्रमावासी सुद्धा या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत। बघा, चालत आहेत, हातामध्ये काठी आणि एका हातामध्ये जपयंत्र करत। बघा, पाठीमागे पण परिक्रमावासी आहेत। नर्मदे हर चालत आहेत। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया गेली कंप्लीट एक 5-7 दिवसाचा जो प्रवास होता तो अगदी मैयाच्या किनाऱ्यावरून नव्हता। जंगलातून कुठून तरी भटकंती करत 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 यायचं होतं शूलपाणी झाडीतून। आणि आज इतक्या दिवसानंतर शूलपाणेश्वराचं मंदिर लागल्याच्या नंतर आजपासून प्रवास पुन्हा मैयाच्या किनाऱ्यानेच आहे। आणि खूप साधकाला चालताना जर मैयाचा किनारा जर लागला तर त्याला साधना करण्यासाठी आणि त्या साधनेचं फल त्याला लगेच प्राप्त होतं। तर हा असा मैयाचा किनारा आहे। ह्या मैयाच्या किनाऱ्याने त्या साधकाने जाण्याला सुद्धा त्या साधकाला इतका आनंद प्राप्त होतो। खरंच नर्मदे हर नर्मदे हर। हे बघा, गोरा कॉलनीहून निघाल्याच्या नंतर आता आम्हाला पाठीमागे एक आश्रम लागला होता, त्या ठिकाणी चाय प्रसादी झाली आणि हा जो आश्रम आहे
तर या ठिकाणी बालभोग मिळणार आहे। अगोदर आमच्या गुरुबंधूंनी बालभोग या ठिकाणी केलेला आहे, आता नंतर आम्ही पण बालभोग करून या ठिकाणी निघणार आहे। चलो नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता तुम्ही परिक्रमा अवश्य आहेत। परिक्रमावासी बालभोग करत आहेत। नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावरती आल्याच्या नंतर आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी परिक्रमावासी या ठिकाणी भोलेनाथाचे दर्शन करत आहेत। नर्मदे हर ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भावसित शोभित लिंगम जन्मज दुःखं विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम। जे भोलेनाथाचं मंदिर आहे हे अश्विन कुमार जे आहेत अश्विनी कुमार त्यांनी हे स्थापन केलेलं आहे। बघा किती ही जी देवभूमी आहे, मैयाचा किनारा हा सगळा देवभूमी, संतभूमी, ऋषी मुनींनी सगळी सिद्धभूमी आहे। या ठिकाणी जो पण तपश्चर्या करतो, साधना करतो, त्याचं लवकर मनोकामना पूर्ण होत असते। तर या ठिकाणी ऋषी मुनींनी सगळ्यांनी वास्तव्य केलेलं आहे। तुम्ही बघू शकता सर्व सिद्धभूमी असल्यामुळे लवकर साक्षात्कार होत असतो आणि आपल्याला पाहिजे ती मनोकामना पूर्ण होते। नर्मदे हर नर्मदे हर। किनाऱ्याने चालत असताना दक्षिण तट हे बघा या ठिकाणी निशाणी आहे, अशी निशाणी असते किनाऱ्याने चालत असताना। हा मैयाचं पात्र आहे। नर्मदे हर नर्मदे हर। इकडे परिक्रमावासी येत आहेत। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर। बाबा जी, आपको प्रेरणा कैसी हुई मैया की परिक्रमा लगाने की? प्रेरणा हमको ऐसा लगा कि हमारे मधुबनी ज़िले से बहुत से परिक्रमावासी रोज हर साल निकलते थे। अच्छा। उनको देख के ऐसा मन में महसूस होता था कि एक न एक दिन अपन को भी करना है। अच्छा। तो मन में इच्छा जागृत जब से होने लगी थी अच्छा। जब हम लोग उन परिक्रमावासियों को हर समय देखते थे। अच्छा। साल में 4 महीने निकलती थे ये परिक्रमा। अच्छा। उनको देख के हमको प्रेरणा मिली। तो कैसा लग रहा है आपको भी? बहुत अच्छा लग रहा है, बहुत आनंद आ रहा है माई की परिक्रमा करने में। नर्मदे हर नर्मदे हर। या ठिकाणी मैयाचा हा घाट आहे, तुम्ही बघू शकता। गाव तर काही माहीत नाही, इथं आश्रम पण आहेत। हा आश्रम आहेत। आम्ही किनाऱ्याने चालत असताना आलो। हे बघा तुम्ही किनारा बघू शकता, तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी एकही आश्रम आहेत पण वरती आहेत थोडेसे। आम्ही वरती न जाता किनाऱ्याचा आनंद घेत आलो आणि तुम्ही या जंगलामध्ये बघू शकता। या ठिकाणी परिक्रमावासी येत आहेत
ह्या जाळीच्या पलीकडून आहेत काही. मध्ये एक नदी लागते, ती नदी क्रॉस करताना दिसेल तुम्हाला, बघू शकता. बघा या इथं परिक्रमावासी आहेत, तिकून एक नदी मैयाला येऊन मिळालेली आहेत. आणि ह्या इथं पण ह्या झुडपाच्या पलीकडून पण परिक्रमावासी येत आहेत. तर मला सांगायचं हे आहे की एवढ्या मोठ्या जंगलातून आपण परिक्रमा करत असताना, आपल्यासोबत कोणीही नसताना, सगळे रस्ता माहीत नसणारे परिक्रमावासी मैयाची परिक्रमा करत असताना वेगवेगळे अनुभव हे किनाऱ्याने चालत असताना येत असतात. तुम्ही म्हणाल असं कसं काय होऊ शकतं, सगळेजण तर परिक्रमा करतात. हो, खरं आहे, सर्वजण परिक्रमा करतात, पण रोडने चालताना आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक भेटतील, पण किनाऱ्याने चालताना आपल्यासोबत फक्त मैया असते आणि मैयाच असते, दुसरं कोणीही नसतं. असतात ते परिक्रमावासी आणि त्यांना माहिती नसतो की या ठिकाणी आश्रम आहे, की हा रस्ता जातोय. जसं की एखाद्या पहाडामध्ये आपण जावं, डोंगरा दरीमध्ये जावं, त्या ठिकाणी पाऊलवाटा अनेक दिसतात. कोणी शिकारी करायला जातं, तर कोणी गुरं चारायला जातं, गुराखी गुरं चारायला जातो, तर कोणी अचानक असं भटकंती करायला जातं, निसर्गाचा नयनरम्य वातावरण बघण्यासाठी, आनंद घेण्यासाठी जातात. पण हे परिक्रमावासी आहेत, या ठिकाणी हे मैयाची सेवा करण्यासाठी येत असतात. आणि मैयाची सेवा करायला निघाल्याच्या नंतर फक्त मैयावरती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे आणि भाव असणं गरजेचं आहे. आपण मैयाचा हात न धरता आपला हात मैयाच्या हातामध्ये द्यायचा आणि परिक्रमेला सुरुवात करायचं. बघा, तुमची परिक्रमा हे अजिबात संकट न येता परिपूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही मैयाची असते. या ठिकाणी परिक्रमावासी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पण जंगलात बघू शकता, तर या ठिकाणी सांगणारं कोणीही नाही आहे. तरीसुद्धा परिक्रमावासी मैयावरती विश्वासाने आणि आपला हात मैयाच्या हातात देऊन परिक्रमा सुरू करतात आणि किनाऱ्याचा आनंद घेतात. म्हणून जे कोणी मैयाची परिक्रमा करत आहेत, तर त्यांनी मैयाच्या हातामध्ये हात द्यायचा आणि निसंकोचपणे कुठलीही भीती न बाळगता मैयाच्या परिक्रमेला सुरुवात करायची. नर्मदे हर. मैया कुठलाही संकट येऊ देत नाही आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला भूक लागेल तर जेवणाची पण व्यवस्था करते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. बघा, या आश्रमामध्ये गेल्याच्यानंतर परत परिक्रमावासी किनाऱ्याने निघालेत. तिकडून पण रस्ता असतो, पण किनाऱ्याचा आनंद काही वेगळाच आहे. नर्मदे नर्मदे हर. रणथोर का मंदिर है, और आगे जाओगे तो रामानंद आश्रम आएगा, सब ये 3 आश्रम आएगा जहाँ टाइम देना वगैरह इधर भी रहते हैं सब लोग. नर्मदे हर. बाबाजी, बाबाजी इधर का कुछ बताओ ना हमको भी, इधर का कुछ बताओ ना. वो लुप्तेश्वर महादेव, लुप्तेश्वर महादेव मंदिर है ये. लुप्तेश्वर महादेव. यहाँ कौन कौन आ गए इसके पहले? पांडव अज्ञातवास के टाइम में इधर डेरी थी, अभी तो पानी के खनन के टाइम निकल गई ना. अच्छा. तो इधर रहे थे. अच्छा. तो 5 पांडवों को गुप्त रहने का जो कृष्ण ने अर्जुन ने पूछा था. अच्छा. इस टाइम में कृष्ण भगवान ने बताया था कि जहाँ राम रहा था वहाँ जाओ और इस जगह पे रहो और आरती करो और गुप्तेश्वर महादेव का शिवलिंग गुप्तेश्वर महादेव और लुप्तेश्वर महादेव. बाकी कौरवों के पास भीष्म पिता था, द्रोणाचार्य था, बहुत ऋषि मुनि थे, ब्रह्मांड की ऊर्जा जानने वाला था. अच्छा. और वो इधर इतनी ऊर्जा बना दी कृष्ण भगवान ने और वो महादेव ने, वो लुप्तेश्वर महादेव ने, वो इसका एंटेना में ही नहीं आया, कुछ ऊर्जा से दिखाई नहीं. अच्छा. तो 11 इधर. अच्छा. इसको वो आया था. अच्छा. नर्मदे नर्मदे की नर्मदा है. हाँ हाँ. और चैत्र महीना में पूरा परिक्रमा चलती है. अच्छा. 14-15 किलोमीटर की परिक्रमा चलती है पूरा महीना. बहुत चलती है. अच्छा. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता परिक्रमावासी मैयाच्या किनाऱ्याने चालताना कसा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. मैया सुद्धा या ठिकाणी साक्षीला आहेत आणि आमचे गुरुबंधू या ठिकाणी चालत आहे. आणि तुम्ही रस्ता पण बघू शकता, किती आनंद देतो रस्ता. आणि चालताना कोणते कोणते विचार येतात हे बघा. आता या ठिकाणाहून उतरायचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मैया की जय हो, जय हो मैया. आमचे परिक्रमावासी या साईडने चाललेले आहेत. या ठिकाणी औदुंबराचं झाड आहेत. श्री गुरु दत्तात्रय भगवान की जय. आता या ठिकाणी हे पहाड उतरत आहे. औदुंबराचं झाड बघू शकता.
हे बघा मैयाच्या किनाऱ्याने चालताना असा रस्ता असतो. नर्मदे हर बाबाजी, धीरे से बाबाजी, पैर फिसल जाएगा, पैर निकालो. अच्छा चलो. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबा तुम्ही किनाऱ्याने चालताना काय आनंद, काय तुमचे 2 शब्द व्यक्त करू शकता? हां बोला. नर्मदे हर. नर्मदे हर. खरं तर मैयाच्या किनाऱ्याने चालताना अतिशय आनंद येतो. नवनवीन पहाड स्थळं आपल्याला बघायला भेटतात. आणि जाताना जर नामजप वगैरे आपण करत गेलो तर मंत्रसिद्धी तटे रेवा असं एक वाक्य आहे की चालता चालता सहज जरी आपल्याकडून नामस्मरण घडलं तरी नर्मदेच्या किनाऱ्यावरती ती मंत्रसिद्ध होऊन जात असतो. आणि असं म्हणतात की इतर ठिकाणी कितीही मंत्र जप घडो, म्हणजे मंत्र सिद्ध करायचं असेल तर फार मोठ्या प्रक्रिया आहे. तो मंत्रात जेवढे अक्षर आहे तेवढे अक्षर त्याचा जप झाला पाहिजे, नंतर हवन झालं पाहिजे, तर्पण झालं पाहिजे, दशांश पद्धतीने, नंतर ब्राह्मण भोज झाला पाहिजे, नंतर तो मंत्र सिद्ध होतो. परंतु इथं फक्त कोणताही मंत्र 1.25 लाख जर श्रद्धेने जप केला तर तो मंत्र लगेच सिद्ध होऊन जातो. आणि असं सांगतात की नर्मदेच्या तटावरती अक्षरशः थोडीसुद्धा जागा शिल्लक नाही, कारण ते इथं साक्षात देव, ऋषी, मुनी, सिद्ध, साधक सगळे येऊन इथं तपश्चर्याला बसलेले आहे आणि सगळे तप करतात म्हणे सूक्ष्म रूपामध्ये. त्याच्यामुळे इथं किंचित सुद्धा जागा शिल्लक नाही. आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की अश्विन कुमारांनी सुद्धा तिथं, अश्विन कुमारांची तिथं तपस्थली होती, त्यांनी तिथं तप करून एक शिवलिंग स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता गुप्तेश्वर महादेव मंदिर एक आहे. अशी जी नर्मदा परिक्रमाची जी कडेने असलेली जी स्थळं आहेत त्या स्थळांना जर आपण भेट देत गेलो, नाम जप करत जर गेलो तर साधू संतांचा, महात्म्यांचा, देवदेवतांचा आपल्याला आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतो. म्हणून रोडने जाण्यापेक्षा मैयाच्या तटाने जाणं कधीही आनंददायक आणि आशीर्वादात्मक आहे. त्यामुळं होईल तेवढं मैयाच्या तटाने चाललं पाहिजे, एवढंच सांगू शकतो. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबाजी आहेत ना, हे कोपरगाव तालुक्यातले, यांना गावाचं नाव आता त्यांना बोलता येत नाही, पण आता जवळजवळ ते राम राम म्हणायला लागलेत. आणि त्यांनी परिक्रमा चालू केली, ते गावातून निघाले तेव्हा ते म्हणे तू जर परिक्रमा केली, 1 परिक्रमा केली तर हे आम्ही 5 परिक्रमा करू. गावातले लोक म्हणले 1 परिक्रमा केली तर आम्ही 5 परिक्रमा करू. त्याच्यावर निघाले आणि त्यांची परिक्रमा आज जवळजवळ 18 किती दिवस झाले? आज आपल्या परिक्रमा 17 दिवस झालेले. आणि त्यांना ओंकारेश्वर पासून निघाले तेव्हा त्यांना हात उचलता येत नव्हता आणि आज ते जवळजवळ हात असं डोक्याच्या वर नेते स्वतः आणि स्वतः पायावर भार देऊन ते दोन्ही पायाने सुलपानी मार्गे यांनी खप्पर माल चढवून या ठिकाणी परिक्रमा करून आज या ठिकाणी बोरा कॉलनीला आज या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांनी एकदम त्यांना जवळजवळ 90% फरक पडलेला आहे. पॅरलेसचा आजार झालेला आहे त्यांना, उंचीत सुद्धा पाय उचलत नव्हता, एका पायाने फडकत चालत होते. आणि आज या ठिकाणी पाय आणि हात व्यवस्थित थोडंसं बोलता यायला लागलं आणि त्यांची परिक्रमा मैया त्यांची सफल करून घेणार आहे. आणि नर्मदा हे बा हात उचलून पाहिला. बाबाला पॅरेलिसचा आजार असून जे चांगले माणसं जे करू शकत नाहीत, खप्परमाळ चढू शकत नाहीत, असा बाबांनी, म्हणजे एवढा हार्ड असणारा खप्परमाळ बाबांनी, पॅरेलिसचा आजार असून एवढा खप्परमाळ चढला आणि वरी आले. बाबाला पहिल्यांदा हात सुद्धा उचलत येत नाही का आतापर्यंत, असा कोणताही का बाबा आमच्या सोबतच आहेत. आम्ही बघितलं बाबाला किती फरक पडलाय. बाबाचा पहिला हात पण उचलत नव्हता, आता हात उचलला, बाबाचा हात पण उचलतो. बाबा बोलतात पण बाबाला बोलता सुद्धा येत नव्हतं. आणि ऐका, असा एकही माणूस नाही ज्याला पॅरेलिस झाला. हे बाबांच्या सोबतचे आहेत. यांचं काय सांगायचं? नाव काय? 14 वर्षापासून पॅरेलिस, 14 वर्षापासून 14 वर्षापासून बाबांना पॅरेलिस आहे. आणि पॅरेलिस असून हे कपाळमार चढून वरती आले आणि आज यांना 14वा दिवस आहे, काय 15वा 17वा दिवस, 17 दिवस झाले इथपर्यंत यायला. जवळपास नर्मदे हर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता
परिक्रमावाशी किनाऱ्याने चालत असताना खूप दम लागलाय. किनारा वर चढत असताना मैयाला सोडत असताना खूप घबराट होते. आणि एवढंच नव्हे तर चढ असल्यामुळं पण दम लागतो. मग नको नकोसं वाटतंय, पण पर्याय नसतो. काही ठिकाणी रस्ते खूप कठीण असतात. म्हणून या ठिकाणी बघू शकता नर्मदे हर. काय सांगू शकता बाबा तुम्ही? सांगू एवढंच इच्छितो. अच्छा. तुम्ही आता पाठीमागे पाहिलंच आहे हो. परिस्थिती कशी होती. तर कृपया विनंती आहे सगळ्यांनी पाठीमागचा परामर्श घेऊनच पुढे चालावं. अच्छा. कारण तुम्ही पाहू शकता नर्मदे हर. नर्मदे. पण या ठिकाणी असं रस्त्याने परत मैयाला सोडून जाताना चालतोय नर्मदे हर. हे बघा, या ठिकाणी किनाऱ्याने एखाद्या वेळेस जर रस्ता ढासळून गेलेला असला तर या पद्धतीने वाटचाल करावं लागत असते. मैयावरती विश्वास ठेवून मैया कुठेही आपला आधार खचू देत नाही किंवा विश्वास खचून जाऊ देत नाही. बघू शकता तुम्ही, वजन पण आहे, बॅग पण आहे, सगळं सोबत असताना सुद्धा एकदम मैयाच्या किनाऱ्याने चालताना. ते बघा, या ठिकाणी परिक्रमा आमचे शास्त्रीजी पाय घसरला होता. अहो, काठी ठेवायची खाली अगोदर, काठी दाबून बघायचं. काठी जर गेली तर मग चिखल जात आहे बा असं गरज धरायचं. नर्मदे हर. बघू शकता, या ठिकाणाहून जर कधी पाय घसरला तर डायरेक्ट मैया पात्रातच परिक्रमावाशी पुन्हा एकदा आंघोळ करणार अशी स्थिती आहे. नर्मदे.